जन्माला
इहलोकीचा देह इहलोकीचा देह देव इच्छिता ती पाहे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका मने पावटणे करो स्वर्गेचे निशान धन्यामी जन्मालो दास विठोबाचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गावग्रामी वसले गजानन स्मरणे त्यांच्या हरतील विघ्न म्हणून स्मरांतर सद्गुरुला नमस्कार माझा श्री गजाननाला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुजते जत्पुरीदप्रदेशं विधिन्द्राय देव सदा स्वयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता महायोग पीठे तटे भीमरथं परम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठन्नमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू
इहलोकिता देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. पवित्र पावन अशा प्रांगणामध्ये कीर्तन रूपी सेवेचा योग आणि कीर्तन निरूपणासाठी अर्थात संत सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू चिरकाल इंद्रायणीच्या काठावर वास करणारे सदैव वैकुंठ गमन करणारे नवे नवे आमोरणीया थोकडा श्री श्री तुकोबाराया यांचा 4 चरणाचा अभंग आणि या अभंगातून जगद्गुरु मानवी शरीराची महती सांगतात. विठ्ठल काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा पर्याय तो म्हणजे असा. मौजे बेलवडे तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्व या शुभ अशा पर्वावरती व्रताच्या ठिकाणी आज व्रत एकादशी आहे. आणि एकादशी व्रत म्हटलं की जो हरिभक्त असेल, जो सांप्रदायिक माणूस असेल, जो माळकरी असेल त्याच्यासाठी काही व्रत आहे. मग काय व्रत आहे तर कालची दशमी, आजची एकादशी, उद्याची बारस आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी एकादशीचं जागरण होतं आणि द्वादशीचं पारण होतं. म्हणजे वर्षाच्या येणाऱ्या 24च्या 24 एकादशी भजन करायचं, पहाटे काकडा करायचा आणि पारण सोडायचं, बारस सोडायची. आणि मग तो एकादशीचं व्रत त्या ठिकाणी पूर्ण होतं. नियम असा आहे की दशमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता जेवायचं, सकाळी नाश्ता करायचा नाही, संध्याकाळी काय खायचं नाही. 12 वाजता जेवलं की दशमी संपली, एकादशी व्रत चालू झालं. एकादशीच्या दिवशी पूर्ण दिवस काहीच घ्यायचं नाही, फक्त व्रत सांगतो ऐकून ठेवा, अंमलात आणायचं नाही आपल्याला. आणि द्वादशीला जर तुम्ही आळंदी पंढरपूरची वारी केली, पारण जर आळंदीत आणि पंढरपूरला जर तुम्ही सोडलं पैसं, तर तिथं सूर्योदयाला जेवण असतं. महाप्रसाद पंगत कधी असते? सूर्योदयाला. इकडं सूर्योदय झाला की तिकडं धर्मशाळेत पुंडलिक वर्गा म्हणजे पंगत बसते. एकदा सूर्योदय झाला, पंगत झाली की परत जेवायचं नाही दिवसभर. आणि मग त्रयोदशीला दिनक्रम तुमचा चालू, या नाम एकादशी व्रत, असं एकादशी व्रत असतं. आता एवढं कडक आपल्याला होणार नाही. सगळ्यांनी पंक्तीत बसल्यानंतर भगवान शक्तीवरही केळी, आमटी, वेफर्स दिले, याचे तासून खाल्ले बरोबर. म्हणजे एवढं खाल्लं तर झोपायला काही अडचण नाही. आणि त्यापैकी एक गाव
तर महाराष्ट्राच्या पाठीवर आळंदीमध्ये ज्ञानोबारायाच्या रावणामध्ये प्रांगणामध्ये ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश बागेमध्ये आजान वृक्ष आहे. त्यानंतर आपल्या बेलवडे गावामध्ये आपल्या इथं सुद्धा आजान बाग आहे. त्याचं नावच आजान वृक्ष आहे की त्या वृक्षाला दुसरं नावच नाही. आजान का आजान तर त्या वृक्षाच्या बाबतीत सर्व आतापर्यंत जेवढे वेद वैद्य आजान वृक्षाचे वाढले सुंदर असं प्रमाण दिलं महाराजांनी. आजान वृक्षाचे वाढले बन घावरे बाबा ज्ञानदेवा समान. या ठिकाणी आजान वृक्षाची बाग आहे. आळंदीला आजान वृक्षाची बाग आहे. आणि ते आजान का तर आतापर्यंत त्या वृक्षाचा अंत लागला नाही. त्याचं नाव कुणाला ठेवता आलं नाही. कधीपासून हे सांगता येत नाही. प्रत्येक जण त्या वृक्षापासून आजान आहे म्हणजे आज्ञाने आजान असल्यामुळे त्याचं नाव काय आजान वृक्ष. धन्य धन्य वृक्ष जान आमच्या महाराजांनी एक ज्ञानोबारायाचं प्रमाण दिलं. धन्य धन्य ज्ञानदेव. एक बाग आहे आळंदीला आणि एक बाग आहे असा आपला विषय चालू होता. काय महत्व आहे आजान वृक्षाचं ऐका. आजान वृक्षाचे पान खावणी करेल अनुष्ठान काय पुढे दया साधे ज्ञान येथे संशय. आळंदीमध्ये आजान वृक्षाच्या बागेमध्ये म्हणजे दर्शन करून आले तुम्ही असं सिद्धेश्वराकडून याचं वर जायचं. तिथे आजान वृक्षाची बाग आहे. तिथे ज्ञानेश्वरी पारायण चालू असतं साधकांचं. तिथे कोणाचे किती पारायण झाले तिथं लेखी नाही कुणाचं. तुम्हाला तुमचे पारायण माहित असतील पण तिथं कोणाला माहित नाही. काय माहित नाही तर महाराज तिथं बसलं त्या झाडाखाली आजान वृक्षाच्या आणि एकदा ज्ञानेश्वरी डोळ्यापुढे घेतली आणि तिथं पारायणाला सुरुवात केली की महाराज तिथलं बळ एवढे की ज्ञानेश्वरी ग्रंथ हा मुखोद्गत होतो. मुखोद्गत होतो. एवढी तिथली काय आहे पात्रता आहे पावर आहे. म्हणून आपल्याला तिथं गेल्यानंतर माऊलीचं दर्शन करून आपण ज्यावेळेला प्रदक्षिणा मारतो त्यावेळेला त्या ज्ञानेश बागेमध्ये आजान वृक्षाच्या बागेमध्ये आपण 2 मिनिटं सुद्धा थांबत नाही. आपण पाठदिशी दर्शन घेतो आजान वृक्षाचं
आणि खाली निघून येतो आणि इकडं घाटावर आलं की तिकडं फोटो सेल्फी काढत बसतात लोक, पण तिथं बागेत थांबत नाही का? महाराज त्या ठिकाणी ज्ञान आहे, त्या ठिकाणी वैराग्य आहे, आणि त्या ठिकाणी साधना आहे. आणि जिथं साधना आहे ना महाराज, तिथं तप्त अग्नी असतो, तप्त अग्नी. तिथं सामान्य माणसं, संसारिक माणसं, संसारात बरबटलेली माणसं थांबू शकत नाही. बोट फिरवून शाळा नाहीये. बघा, आज ज्यांचं प्रवचन रूपी सेवा झाली, आमच्या संतश्रेष्ठ गोरोबा काका पायी पालखी सोहळ्याचे या ठिकाणी अध्यक्ष म्हणा, महाराज म्हणा, स्वपनभाऊ मगरवाडीकर, त्यांनी तिथं बसले आणि ज्ञानेश्वरीवर नुसती बोट फिरवली. महाराज ज्ञानेश्वरीच्या सगळ्या ओळ्या त्यांच्या पाठी. सामान्य तुम्हाला लांबची उदाहरणं देण्यापेक्षा आता एकदम जवळ आलं उदाहरण की महाराज नुसती आळंदीमध्ये दोन्ही डोळ्याने अंध आहेत, वयस्कर आहेत, आता जवळजवळ खूप वय झालं असते, पण महाराज एवढी स्पष्ट ज्ञानेश्वरी पाठ आहे त्यांच्या. आपल्याला डोळे असून ते स्पष्टता त्याच्यात आपल्याला सापडणार नाही, वाचता येणार नाही आपल्याला, पण एवढी स्पष्ट. आणि एका एका ओळीवर महिना महिना आमचे महादेव महाराज जगताप बोलतात. शेगाव संस्थेत असताना 1986 साली तिथं त्यांचं श्रावण महिन्यामध्ये 4 ते 5 दुपारी 1 तास प्रवचन होतं. त्यांनी ओवी घेतली होती 16व्या अध्यायातली, मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वैनी अब्जैनी विकासू वंदू. आता 1 महिना प्रवचन केलं. काय अधिकार असेल राजा वृक्षाचा, काय अधिकार असेल ज्ञानेश्वरी, काय अधिकार असेल. तद्वत जसा अलंकापुरामध्ये आहे तसं श्री क्षेत्र बेलवडे या ठिकाणी बापूजी बुवाची समाधी आहे. बापूजी महाराज घावरे, आद्य गुरु रामचंद्र महाराज घावरे, नामदेव महाराज घावरे. तुम्हाला आळंदीला येण्याची गरज नाही इथल्या मंडळीला. तुम्ही इथं आल्यानंतर त्यांच्या चरणावर नतमस्तक झाले. महाराज म्हणतात ते काही करतात, करीन ते काय महाराज, ते काही करू शकतात, पण त्याचा अर्थ असा आहे की परिपाय बीज सुधानी. आपण जर शुद्ध बीज असेल तर आपल्याला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही पंधरवाड्याची एकादशी आमच्या भगवान शेठ लक्ष्मण कदम यांनी मला सांगितलं. काही दिवसापूर्वी आमची वाच्यता झाली, त्या ठिकाणी बोलणं झालं. म्हणजे महाराज असा असा आहे, ही सेवा अशी अशी आपल्याला या पद्धतीने करायची की आमच्या इकडे पंधरवड्याला एकादशीला भजन असतं, पारणं असतं, बारस असते. पण कालच्या दशमीला आमच्या वडिलांना जाऊन आज 15 वर्ष झाली, भगवान शेठने सांगितलं. आणि मागं पुढं एखादी एकादशी येत होती मला, पण मी या त्यांच्या पुण्यस्मरणाला जोडून ही एकादशी घेतली. का तर भगवत चिंतन घडावं, संतांचे अभंग या ठिकाणी व्हावेत आणि काहीतरी आनंदान मला घडावं. या न्यायाने मी ही एकादशी घेतली. आणि तुम्हाला हरिपाठ, कीर्तन, तत्पूर्वी प्रवचन आमच्या महाराजांचं, आणि रात्री जागर, सकाळी काकड आरती आणि काला. आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण मुळशी भूषण म्हणल्यापेक्षा जवळजवळ अर्धा महाराष्ट्र पावता घातला त्यांनी, तुम्हाला माहित नाही. मारुती महाराज यांमुळे यांचं कार्याचं कीर्तन. आणि आपण असा 1.5 दिवसाचा कार्यक्रम करू. मी लगेच आमच्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना, महाराजांना सांगितलं असं असं आहे. कारण का तर इथं यायचं आणि इथं आल्यानंतर पुण्य पावन महात्म्यांचं नाव घ्यायचं. पुण्यवंत Yeah.
पंप भावे घेता सज्जनाची नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ सुखासाठी सज्जनांचं नाव घेतल्यानंतर महाराज आपल्या पदरात पुण्य पडतं. पुण्य कमवण्यासाठी अनेक मार्ग आहे पण सर्वात सोपा मार्ग आहे तो हा आहे महाराज परमार्थ. इथं आलं माऊली तुकोबाचं नामचिंतन केलं का बाबांचं घावरे बाबांचं नामचिंतन केलं. अरे तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्या गावात देव आला. प्रत्येक सप्ताहामध्ये तुम्ही इथल्या घावरे बाबांचं तुम्ही सगळं चरित्र ऐकता. आपण मंडळी भाग्यवान आहे. या ठिकाणी घावरे बाबा आहेत. जरा पुढे गेले की कंधारे महाराज आहेत. जरा पुढे गेले की तुम्ही जरा जांभ्या आला तर कोकणे महाराज आहेत, गवारे महाराज आहेत. ही आधुनिक काळातली संत मंडळी. अरे ज्ञानोबा तुकोबा तर ऐकत आहे पण त्या वचनाची पाईप ही मंडळी. तुमचं महत् आणि परम भाग्य की तुमचा या गावात जन्म झाला. महाराज या गावात जन्म व्हायला फार मोठी पुण्याई लागते. कारण आळंदीचे जन्माला आले ते पुण्यवान आहेत. का आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर आणि प्रति आळंदी बेलवडे बेलवडे हे गाव पुण्यभूमी ठाव. तुमचा जन्म या गावात झाला. महाराज माझे परम मित्र पंडित महाराज शेळके सुंदर प्रमाण दिलं. घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. का हरिनाम चिंतन संतांचे पूजन गादी लोटांगण किंवा गादी लोटांगण महाद्वारे. या न्यायाने आपण या ठिकाणी जमलो. आजच्या कीर्तनाला सुंदर अशी सात्संगत जगद्गुरु तुकोबाराया आध्यात्मिक गुरुकुलांची ही सर्व मंडळी आपण यांचा हरिपाठ पाहिला. काय सुंदर हरिपाठ. जेवढं या मुलांचं अंग वागतंय जेवढं लवचिक आहे आपल्यालाही वाटतं तसं आपण नाचावं पण आपला आता कळत झालाय. कळत आपण वापरू शकत नाही. हे लवचिकता आहे. यांची लवचिकता आहे. हे पाहिलं की आपल्याला काय होतं हेवा वाटतो. हेवा वाटतो का यांच्यासारखं आम्हाला का जमत. महाराज तुम्हाला जाता जाता सांगून जाईल परत माझ्या ध्यानात राहणार नाही. आजची एकादशी पुत्रदा एकादशी. ज्याला अशी पुत्र पाहिजे असते त्यांनी या एकादशीचं व्रत करायचं असतं. प्रद्युम्नासाठी भगवंताने रुक्मिणीने केलेलं व्रत आहे एकादशी व्रत. आणि तेव्हा प्रद्युम्न नावाचा मुलगा जन्माला आला. जर तुम्हाला वाटत असेल या विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये आमचाही मुलगा उभा राहावा कधीतरी आपल्याला असं वाटलं पाहिजे आणि अशी व्रत वैकल्य आमच्याकडनं घडली पाहिजे तेव्हा ही अशी मंडळी जन्माला येत असतात. कारण का महाराज उळी कन्या पुत्र बुद्धीशी सात्विक दयाचा हरी वाटे देवा आपली या हिता देव धन्य माता पिता दयाची या. म्हणून या गुरुकुलाची सर्व मंडळी आमचे पाहुणे हरिभक्तीपरायण योगेशजी महाराज पाटील आणि महाराजांचा मुलगा सुद्धा या ठिकाणी पुढे गेलाय. आपला देवान आहे तो सुद्धा आलेला आहे. महाराज एवढ्या बालपणात बाल करू दिल्या जातं. मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की बालपणात बाल करू दिलं की ती माणसं भरकटत नाही. म्हणून यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. तसंच आजच्या सेवेला महाराष्ट्रातील थोर ख्यातनाम गायक आमचे गजानन महाराज काकडे गायक पकवाद कीर्तनकार
अष्टपैलू व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे. परम भाग्य माझं महाराज ही सगळी मंडळी माझ्या कीर्तनाला आहे. इकडे आमचे पंडित महाराज शेरगे. मला अशी शंका होती की तुम्ही येताय का नाही, तुम्ही बरोबर वेळेला आला. धन्यवाद. आपल्या गावचं रत्न, महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार मारुतीजी महाराज येलपुरे, रिये आंधळेपुऱ्यातून ही दोन मंडळी आलेली. आमचे भगवान महाराज केमसे, आमचे गंगाराम महाराज मालकोटे आंधळेपुऱ्यातून आले. त्यांना म्हणलं का, म्हणजे आम्हाला बाबा बोलवून घेतात. महाराज ज्यांना ज्यांना बाबा बोलवून घेतात, मी सांगतो व्यवहारात तुमची प्रगती होईल का नाही सांगता येत नाही, पण पारमार्थिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. बाबांचा आशीर्वाद आहे मला. मी प्रत्येक सत्याला एक का दिवस होईना पण हाजरी लावून मग ती बरोबर आहे. शिवाय तुका म्हणे माझं घडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा नाही. तुकोबाराय जर अशा महात्म्यांची सेवा करायला तयार असतील तर तुमच्या आमच्यासारख्याचं काय असतो. या न्यायाने भगवान शेट्टी दिलेला हा निरोप म्हणजे महाराज वैद्यांचं पुण्यस्मरण आहे. 15वं पुण्यस्मरण आहे महाराज. आणि 15वं पुण्यस्मरण एवढं जोरात आज आमचे भगवान शेठ करतायत. या ठिकाणी फराळी झाले, उद्या पारणं आहे, उद्या सर्वांना काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद आहे. महाराज पण असं आहे, देवाला द्यायला पदर नाही घ्यायला. वास्तविक आता मंदिर गच्च भरायला पाहिजे होतं. पण तुम्हाला सांगू का, ज्या गावात सारखं नामचिंतन भजन होतं ना, तिथली माणसं वैतागून जातात. पण ती जे इकडले नाहीत ते वैतागून जातात. महाराज काकड्याच्या महिन्यात सुद्धा एकदा त्रिपुरा पौर्णिमा आली ना, त्रिपुरारी पौर्णिमा पहिल्यापासून काकड आरती चालू होती. पण त्रिपुरारी पौर्णिमाची लोक वाटत बघून असतात का, यांचं म्हणजे आता उद्यापासून यांचं जे काय म्हणणं आहे ना हे बंद होणार. अरे काकडा भजन हे तुमचा देह पवित्र करणारं भजन. काकडा भजनाचे अभंग 5 आले, उपदेश पर अभंग आहे. नामदेवराय असतील, ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नाथराय असतील, सगळे अभंग उपदेश पर आहे. तुमचं जीवन उजळणारे अभंग आहे. पण महाराज ज्यांना कंटाळा आहे ना, ते म्हणते त्यांचा काकडा कधी एकदाचा बंद होतो. म्हणून तुम्हाला माझा हेतू असा सांगण्याचा की जिथं एवढी गर्दी पाहिजे होती, चला गर्दी नाही पण गर्दी आहे. आणि तुम्ही गर्दी सुद्धा झोपायच्या आधी तुम्ही माझं ओळखलं पाहिजे. काय करायचं, तुम्ही एकदा झोपायला लागले की तुमच्या वरून जायला लागलं, एकादशी येऊन बरं आहे. नाही ते जर भात खाऊन आले असते ना, आता झोपायला लागले. एकादशी बऱ्याच लोकांना एकादशी नसेल, पण 15 वर्ष झाले. आज 12व्या वर्षापासून भगवान शेट्टी सांगितलं जोरात आम्ही बाबांचं पुण्यस्मरण करतो, पुण्यतिथी करतो. आपल्या आईबापाची पुण्यतिथी केली पाहिजे बरं का. कारण महाराज फार मोठे उपकार आहेत आईबापाच्या. काय उपकार आहेत आपल्यावर. अरे त्या आईबापाने आपल्याला हे जग दाखवलं, 1 नंबर 2 आपल्याला चांगलं वागायला शिकवलं. आणि वागत असताना महाराज त्यांचे उपकार ज्ञानोबाराय सांगतात, तया असे शेवीसी कीर शरीरे लोन केली सकळ तीर्थाची जिये का माता. सकळ तीर्थाचे धुरेच महाराज, धुरे म्हणजे मुख्य प्रभू. तिथून आपल्याला सगळी माहिती मिळते. आणि अन्नदानाच्या बाबतीत भगवान शेठ महाराज पुण्यातलं जर पाहिलं वैभव आपण कर्वेनगर होम कॉलनीतलं महाराज दत्त जयंती असो, स्वामींचा प्रगट दिन असो, स्वामींची पुण्यतिथी असो, आणि हजारो मंडळी त्या ठिकाणी स्वतः घेऊन जातात. महाराज तुम्हाला सांगू का, मी सांगत नाहीये, भागवत शास्त्र सांगतात, नाथराय सांगतात, तीर्थ एक शीतवेची तान होय कोटी कुळीचे उद्धरण, कोटी याग घडती दान, हे महिमान तीर्थीचे. नामचिंतनामध्ये एक शीत जर तुम्ही अन्न खाल्लं तर महाराज कोटीच्या कोटी याग यज्ञ घडतात. हे महिमा त्या अन्नाचं, त्या यज्ञाचं, त्या होमाचं, त्या दानाचं आहे महाराज. तुम्ही म्हणाल बुवा तुम्ही पदरून सांगता काय काय, याचे पाठपुरावा काय तुम्हाला माहितीये का. ऐका,
ज्या वेळेला भगवंताच्या कृपेने आणि भगवंताच्या सांगण्यानुसार राजा धर्माने राजसूय यज्ञ केला होता आणि शुद्ध ब्राह्मण 1000 जेवले त्या यज्ञात. शुद्ध काय म्हणतो, शुद्ध ब्राह्मण 1000 जेवले की स्वर्गात एक घंटा वाजली. 1000 ब्राह्मण मंडळी जेवली की एक घंटा वाजत होती. एक दिवस राजसूय यज्ञाचा असा आला, दुपारची वेळ होती आणि 12 वाजले. स्वर्गात घंटाना जो चालू झाला तो बंदच होत नव्हता, बंदच होत नव्हता. तो धर्मराजाने देवाला विचारलं, भगवंता हे 1000 ब्राह्मण मंडळी जेवली की एक घंटा स्वर्गात वाजते, मग इथं आता घंटाना बंदच होत नाही, काय कारण आहे? भगवंताने सांगितलं, जा राज्यात फिरून बघा, तुमच्या राज्यामध्ये कुणीतरी महात्मा तुमच्या पंक्तीला जेवला, कुणीतरी महात्मा तुमच्या पंक्तीला जेवला आणि त्याचा परिणाम तुमच्या यज्ञातला अन्न खाल्ल्यामुळे ही स्वर्गातली घंटा बंद होत नाही. ऐका, स्वर्गातली घंटा 1000 माणसं जेवली की वाजायची. ही 5ही भावंड निघाली पांडव आणि महाराज जिथे 17 वेळी स्वतः